आणि पुढारी. आता हे जी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैव आहे. त्या आरोपींना फाशी द्या हे आम्ही प्रत्येक वेळेस सांगतोय. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फाशी द्या हे आम्ही 100 वेळेस सांगतोय. तरीही ह्या जिल्ह्याला मीडिया ट्रायल करून माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांसोबत तुम्ही पूर्ण जिल्ह्याला त्याच्यासोबत घसरत नेलेलं आहे, त्यांना वरवरत नेलेलं आहे. तर हे थांबवा. हे सगळ्यात अगोदर दोषी आहेत, सगळ्यात मोठे महत्वाचे पुढारी आहेत ज्यांनी आमच्या जिल्ह्याला बदनाम केलं, जातीवादाचं रंगरूप त्याला दिलं. ही सगळ्यात मोठी अगोदर दोषी पुढारी. आणि त्यानंतर 3-3 महिने साहेब ह्या देशातल्या जगातल्या ट्रम्प असतील, नरेंद्र मोदी साहेब असेल, एवढं यांना 3-3 महिने कधी TRP चालला नाही समजा तुमच्या मीडियातला. ते तुम्ही आमच्या नेतृत्वाला पण आज अजितदादांना सांगावं लागलं तुमच्या नेत्यांना की इथले गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याचं कारण हे की तुम्ही मीडियाने हे इतकं उठवलं. 3-3 महिने 100-100 150-150 दिवस तुम्ही जर आम्हाला विसरायला एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना आहे त्याचं काय करायचं. सर ज्या घटना घडल्यात त्या समोर यायल्यात. एक घटना घडली ती दुर्दैवी आम्ही मान्य केलं. आज 100 हरणं मारले. एक हरण मारलं. सलमान खान अजून 15 वर्ष झालं बेजार आहे. इथं 100 हरणं मारलेत. मग मीडियानं नाही दाखवायचं. नाही दाखवलंच पाहिजे ना. पण कुठे दाखवलं जाते जे आम्हाला आमचं जे दाखवलं जाते 3-3 महिने 100-100 दिवस दाखवत आहे ते त्या खोक्याचं कुठे दाखवलं जाते. ठीक आहे, नाही सगळ्यांचंच दाखवलं जात आहे पण मीडियाला दोष दिला जातोय. मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये बीडची बदनामी केली जाते असं सांगितलं जात आहे. पण अजितदादा स्वतः सांगतायत की इथं जी गुंडगिरी पोहोचली गेलेली आहे ती खपवून घेतली जाणार नाही. खरंच दादांच्या या आक्रमक भूमिकेच्या नंतर इथल्या गुंडगिरीला आळा बसेल? नक्कीच बसू शकतो, परंतु दादा तसं करतील का याच्याबद्दल माझ्या मनात संशय आहे. कारण त्यांनी बारामती सारखं बीड जिल्ह्यात अगोदर वातावरण तयार केलं पाहिजे. आमच्याकडे रेल्वे नाही, आम्हाला विकासाच्या बाबतीत रस्त्याची अवस्था बघा आमची काय आहे, आमच्याकडे राजकारणातलं गुन्हेगारीकरण बघा, सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचा प्रशासन आणि पोलिसांवरचा दबाव बघा, हे सगळं थांबलं पाहिजे. दबाव पक्ष, मी कुठल्या एका नेत्याचं नाव घेणार नाही, परंतु प्रत्येक मतदारसंघात सगळ्याच पक्षाचे नेते आपापल्या कार्यकर्त्यासाठी गुंडगिरी केल्यानंतर सगळ्याच पक्षाचे नेते आपापल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ही गुंडगिरी त्यातून निर्माण झालेली आहे आणि याला सर्वपक्षीय राज्यकर्ते जबाबदार आहेत. म्हणून आम्हाला अजितदादा कुणी खमक्या नेतृत्व म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे की सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांची जवळच्या असणाऱ्या लोकांची जी गुंडगिरी आहे ती थांबली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला भयमुक्तपणे जगता आलं पाहिजे. त्यासाठी आमचा सिंचनाचा अनुशेष दूर केला पाहिजे, आम्हाला रेल्वे दिली पाहिजे, आमचा रस्त्याचा अनुशेष दूर केला पाहिजे, आम्हाला विमानतळ दिलं पाहिजे, आम्हाला इथं मूलभूत जे प्रश्न आहेत आमचे ते पहिले सोडवले पाहिजेत आणि गुन्हेगारीच्या मुळाशी गेलं पाहिजे. खरं कारण गुन्हेगारीचं कोणचं आहे ते शोधून त्याच्यावरती घाव घातल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही असं मला वाटतं. अजितदादा आज म्हणाले की कुठलाही राजाश्रय इथल्या गुंडगिरीला दिला जाणार नाही, कुणी गुंडपुंडा असू द्या त्याची खैर नाही. अजितदादांचा हा इशारा इथल्या बीडकरांच्या मनामध्ये काय भावना निर्माण करतोय? नाही, मुळात या त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही बीडकर म्हणून आणि मीडिया म्हणून सुद्धा आम्ही सकारात्मक बघितलं पाहिजे. अजित पवार ही व्यक्ती नाहीत, अजित पवार ही शासन आहे. शासन जेव्हा कुठल्या तरी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याची मानसिकता व्यक्त करतं त्याचं आम्ही स्वागत केलं पाहिजे. आम्ही बीडकर म्हणून या गोष्टीचं स्वागत करतो. मात्र मुळात या संदर्भाने आम्ही जर आम्हाला या खोलात जायचं असेल तर हा क्राईम जो आहे तो काही सामाजिक नाही, तो फास्ट फूड जसं असतं तसं फास्ट मनीसाठी होणारे हे उद्योग आहेत आणि ते केवळ एका विशिष्ट घटनेशी संलग्न किंवा एका विशिष्ट पातळीवर नाही. आमच्याकडे अनेक नेत्यांच्या वाळूपट्ट्यामध्ये स्वतःचे टेंडर असतात. नेत्यांच्या सुद्धा भूमिका सोयीच्या ठरलेल्या असतात. म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये जर मला राजकीय गोल मिळत असेल तर मी ती भूमिका रेस करतो आणि एखाद्या भूमिकेतून नाही. आता सुरेश धसानी, संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये एक भूमिका रेस केली, अत्यंत चांगली गोष्ट आहे. मात्र तीच भूमिका त्यांची जेव्हा आमच्याकडे अर्धम असलेला मस्जिद उडवण्यात आली त्यावेळेस मात्र ते अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्य करताना दिसले. माझी स्कोर सेट केला जातो या सगळ्यामध्ये प्रत्येकाकडून. बिलकुल स्कोर सेट केला जातो. प्रत्येकाचा पॉलिटिकल गोल आहे. याच्यामध्ये अनेक राजकीय कारकिर्दी संपवल्या जातात, अनेक राजकीय कावे दावे हेवे दावे असतात आणि त्याच्यामुळे जे नुकसान होतं का, म्हणजे एखादं नेतृत्व जर संपलं तर मुळात बाहेरचं कोणाचं नुकसान होत नाही, ते या जिल्ह्याचं होत असतं. कुठलाही नेता असू, राजकीय कुठलाही पक्ष असू द्या, ते नुकसान मात्र होतं. आणि माझी सकारात्मकपणे मी या गोष्टीकडे पाहतो की अजित पवार यांनी जर बीडच्या संदर्भामध्ये बीडच्या प्रतिमा सुधारण्याच्या बाबतीतलं जर पाऊल उचललेलं असेल तर नक्कीच याला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आम्ही दिला पाहिजे. ठीक आहे बालाजी, ज्या पद्धतीनं आता अजितदादांनी आज आक्रमक भूमिका घेतली, अपेक्षा होती सगळ्यांना की दादांनी पालकमंत्रीपद घ्यावं या बीड जिल्ह्याचं आणि ते पालकमंत्रीपद आल्यानंतर बदल होईल. तुम्हाला हेच अपेक्षित होतं अजितदादांकडून आणि वाटतं आता एक आशा निर्माण झाली? आशा तर जरूर निर्माण झाली, पण गेल्या 2 महिन्यात जर बघितलं तर आम्ही सातत्यानं आवाज उठवतो. प्रत्येक मीडिया काय करतोय फक्त
पवन चक्की आणि खंडणी या संदर्भात बातम्या करते. बरं. आम्ही सातत्यानं गेल्या वर्षभरापासून या पवन चक्क्यांच्या विरोधात आवाज उठवतोय. पवन चक्क्यावाले शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवतात, त्यांना चेक दिले जातात, ते बाउन्स होत आहेत, त्यांचं पेमेंट दिलं जात नाही. आणि दोन समाजात भांडण लावायचं काम जर कोणी केलं असेल तर या पवन चक्क्यावाल्यांनी केलंय. त्यांचा इप्सित साध्य करायचं, त्यांना स्वतः पुढे यायचं नाही. मग करायचं काय? गुंड गावातले त्या शेतकऱ्याच्या अंगावर घालायचे आणि त्या गावात परस्पर दोन गट तणावाचे अर्थकारण आहे म्हणून गुंडगिरी? अर्थकारण आहे म्हणूनच गुंडगिरी. आणि ही सगळं अर्थकारण हे राजकारण्याभोवती फिरतंय आमच्याकडचं. बर, पण राजकारणी या सगळ्याला जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्याचं नुकसान होत आहे. 100% नुकसान होते साहेब. मी आज मागच्या वेळी हे जे चाललं होतं तर आम्ही प्रत्येक वेळेस मी सांगतोय की साहेब बाहेरच्या पण जिल्ह्यात राजकारणी तुम्हीच आहेत ना. सर ऐका ना, ठीक आहे ना, मी काय म्हणतो त्यात अजितदादा त्याला वटणीवर आणतील, त्याचा विलास होईल. पण माझं म्हणणं हे होतं सर पहिल्यापासून की तुम्ही बाहेर पुणे, लातूर, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातले जे आमची लेकरं आहेत ते बाहेर जे शिकायला त्यांना सर रूम देणार कोणी, हॉस्टेल नसेल ज्याला प्रायव्हेट रूम त्यांना रूम देणार, त्यांना मेसवाल्याला जे मेस त्यांना 2-2 महिने पैसे मागत नव्हते ते म्हणते आता ऍडव्हान्स पैसे द्या, नसं आमच्याकडे येऊ नका. म्हणजे इतके भ्यायला लागलेत लोक विनाकारण. आणि लेकरं किती साहेब 16, 17, 18 वर्षाची लेकरं आहेत, त्यांच्यावर ही वेळ आली. ही कोणामुळे आली? मीडियामुळे झाली. जिल्ह्याची प्रतिमा मलिन कुणामुळे झाली? नक्कीच या ठिकाणी बीड जिल्हा हा साधू संतांची भूमी आहे, डाव्या विचारसरणीचा बीड जिल्हा आहे. परंतु या ठिकाणी राजकारण स्वतःच्या जे राजकारणी आहेत त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी माणसं मरतायत आणि त्या सरणावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मग त्याच्यात सगळेच लोक त्यांची पोळी भाजण्यासाठी आणि हे सातत्यानं पेटतं ठेवण्यासाठी ते ह्या गटातून त्या गटात सगळे हे त्याला सपोर्ट करतोय, ते सपोर्ट करतोय. आणि सर मला तर हे म्हणायचं, तुम्ही दादाच्या बाबतीत सांगितलं की दादा आज किती महिन्याने आले, दादांनी सातत्यानं या बीडमध्ये यावं. या जसा की फौज फटा प्रशासन अगदी तंग होतंय. म्हणजे ते आल्यानंतर यंत्रणा हालते, ते गेले की पुन्हा बसते. नक्की ढिसाळ होती. हा. म्हणजे मी सातत्यानं सांगत असतो की या मराठवाड्यावर खास करून बीड जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राकडून सातत्यानं सावत्रपणाची विकासात्मक धोरणात दुजाभावाची वागणूक मिळते. आणि त्याच पद्धतीने दादा जर या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत आणि 2-2, 3-3 महिन्याच्या नंतर आल्याच्या नंतर कशी यंत्रणा सरळ होईल? त्यांनी सातत्यानं महिन्याला किंवा 15 दिवसाला या बीड जिल्ह्यामध्ये येऊन ही यंत्रणा संपूर्ण. पालकमंत्री होऊन 3 महिने झाले साहेब, 3 महिने झालेत. ते आलेत, त्यांना आता एक संधी 6 महिन्याचा वेळ द्या. या जिल्ह्यात काय होते बदल हे तुम्हाला दिसून येईल, पण त्याला वेळ तर द्यावे लागेल. तुम्ही आलेले रिझल्ट बघताय. एक इतक्या मोठ्या पदावर असलेला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जो पुण्यासारख्या जिल्ह्यात ज्यांनी पिंपरी चिंचवड सारखे एक शहर मोठं बनवलंय त्यासारखा जबाबदार व्यक्ती इथं येऊन जे बोलतोय बीडचं चित्र बदलेल 100%. एवढी खात्री 100% बदलेल. ठीक आहे. बीडच्या बद्दल असं सांगितलं जातं की बीडमध्ये योजना होतात पण ते कागदोपत्री होतात, कागदावर इथं सगळं कारभार चालतो. आज दादा असं म्हणाले की कागदावरचे ते चालणार नाही, तुम्हाला प्रत्यक्षात काम दाखवावं लागेल. खरं तर ही जी संस्कृती होती बीडची आतापर्यंतची, त्या संस्कृतीला कुठंतरी लगाम बसेल का? मला वाटत नाही लगाम बसेल म्हणून. का नाही वाटत? हे बघा आता आपण जिथं उभा राहिलो, हे बघा रस्ता आत्ताच कालच झाला. दाखवायला हवं. मला वाटतं मी बघा ना, आमच्या कॅमेरामॅनला दाखवतो. बघा ना, इतके दिवस होता का हा रस्ता? म्हणजे आता महाराष्ट्राला दाखवू आपण ते पहिल्यांदा. म्हणजे अजितदादा पवार हे आज इथं पालकमंत्री म्हणून येत असताना बघा, हे चकाचक सकाळी होते, काल रात्रीचा रस्ता असावा हा, रात्री रस्ता झालेला आहे. आणि रात्री रस्ता होऊन नवा कोरा चकचकीत एकदम हे होणार आहे. मग नाही अजितदादाची दहशत आहे की दिखावा आहे? दिखावा नाहीये, हे काम दिसतंय, हे काम दिसतंय. हे काम काल का दिसलं अजितदादा? ही चाटुगिरी आहे, ही चाटुगिरी अधिकाऱ्यांची, भ्रष्टाचारी जे अधिकारी, हरामखोर अधिकारी, 100%. त्यांची चाटुगिरी यांचे सगळं तपासलं पाहिजे. जलजीवनचं काय झालेलं आहे तुम्ही पहा. मोठ्या योजना बीडचाच यांचे योगेश क्षीरसागर कॅन्डिडेट होते, त्यांच्या वडिलांनी आणली योजना, अमृत अटल योजना, भुयारी गटर योजना. भुयारी गटारचे 250 कोटी तुमच्या अमृत जलचे. अहो ज्यावेळेस भुयारी गटर योजना केली का, भुयारी गटर योजना करता वेळेस त्याला अगोदर आउटपुट काढावं लागते की हे काढणार कुठं. यांच्याकडे आउटपुटच नाही. दुसरी गोष्ट साहेब, जेवढं यांनी काम केलंय का, मी म्हणत नाही, आता तुम्हीच तपासून बघा, जे जे केलं का अंडरग्राऊंड ते सगळं बुजलंय. आणि जे अमृत अटल योजनाचे तुम्ही म्हणते 5व्या फ्लोअरला पाणी देणार होते, अहो साहेब 20-20 दिवस पाणीच येत नाही, तर पाणी देणार कुठं? एक मात्र बीडकरांची आणखीन एक व्यथा आपल्याला सगळ्याला सांगायला हवी. साधारणपणे शहरांमध्ये काय होतं तर कचरा गोळा केला जातो आणि तो कुठल्या तरी डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. बीडमध्ये असं होत नाही. इथं कचरा गोळा केला जातो आणि या बीडची एक महत्वाची नदी आहे, त्या नदीत नेऊन ग्रामपंचायत टाकते आणि मग
इथली नगरपालिका नदीत नेऊन टाकते. नदीत टाकलेला कचरा पुन्हा साफ करण्यासाठी एक मोठी योजना आणली जाते. असा सगळा सावळा गोंधळ जर बीडमध्ये असेल तर दादा आले काय आणि आणखीन कोणी ट्रम्प आले काय, कसा सुधारणार बीड? नाही, एक पहा, आज आता भागवत तावरे म्हणले त्यांच्या भूमिकेशी स्वागत करायला पाहिजे, तर नक्कीच करायला पाहिजे. हा. कारण मी सकाळी उठल्याबरोबर मला एक फेसबुकला एक पोस्ट वाचायला भेटली. रात्री मी बीडमध्ये झोपलो होतो, परंतु नंतर सकाळी उठलो तर म्हणजे मी पुण्यामध्ये उठल्यासारखं दिसलं मला. हा. म्हणजे त्याच्यातला मर्म काय होता की अजित पवार आल्याने बीड शहर इतकं स्वच्छ झालं, हा. असं झालं. स्वच्छ झालं की स्वच्छ केलं गेलं, हा. बरोबर आहे की नाही? नेपथ्य रचना झाली की खरंच झाले? सांगा ना. नाही झालंय ना, थोडंफार का होईना. त्यांनी जे की त्यांना ज्या भागातून जायचं होतं ना त्या भागामध्ये त्यांनी मग अजितदादाला सगळ्याकडे फिरवायला हवं. अजितदादाला फिरवायला हवं सगळ्या ऐका सर, बीडमध्ये, सर, बीड जिल्ह्यात. सर ऐका ना, एक मिनिट. जेव्हा अजितदादा 2 तारखेला येणार याच्याविषयी माहिती झालं तर बीड जिल्ह्यातले तुम्ही सगळे शासकीय कार्यालयात बघा, इतके लोक कामाला लागले स्वच्छतेच्या. सगळे कार्यालय बघा तुम्ही आता. दादा येणार कळलं. मग हे अधिकारी लबाड आहेत, हे चोर अधिकारी आहेत. हे अधिकाऱ्यांना दादानी बंगला घेऊन राहायचं का आता इथं? नाही ना सर, दादा आता चाप लावतो ना त्या अधिकाऱ्यांना. जे भ्रष्ट अधिकारी ना त्यांना चाप लावला जाईल, 100% लावला जाईल. आणि जे क्रिमिनल जे आहेत त्याच्यावर सुद्धा हा तोडगा ताबडतोब दादा करतील. त्यांनी आता आम्हाला स्वतः कार्यकर्त्यांना वॉर्निंग दिली, आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा. इथून सुरुवात झालेली आहे गुन्हेगारीतून. दादांनी गुन्हेगारीच्या बाबतीत बोलू नये. हे बघा, आमचं बीड चांगलं आहे, हा, ठीक आहे. जातीचा कुठला विषय नाही, कुठल्याही गुन्हेगाराला जात नसती. हा, दादानी अगोदर पुण्याला सुधारावं. एवढे मोठे गँगस्टर तिथंच आहेत. हा, मोठ्याले गँगस्टरचे नाव आता मुंबई संपली गँगस्टर मधली, हा. पुण्यामध्ये गँगस्टर सुरू झाले. नाव आता मी सांगणार नाही काय मला काय करायचं, परंतु आज तुम्ही जे बीड जिल्ह्याचं म्हणता ना, हा. दादा आले दादा म्हणले, अगोदर दादांनी आरशात बघावं, अगोदर पुण्याला सुधारावं, त्याच्यानंतर बीडकडे यावं. खरं तर बीडकरांची ही सल सुद्धा आहे. बीडकरांना असं वाटतं की आमच्या इथं झालेली छोटी गोष्ट सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मोठी करून दाखवली जाते. बाकी ठिकाणी खून पडतात, सगळ्या गोष्टी होतात, गुन्हेगारी होते, पण मात्र आमच्यावर जास्त मीडियाचं प्रेम आहे, हा तुमचा नेहमी आरोप असतो. विषय काय माहिती का, आता तुमची न्यूज 18 लोकमतची बातमी दाखवू शकतो मी. हा. काय होतं, तुम्ही व्हिडिओ मुद्दे याच्यामध्ये बडे मुद्द्यामध्ये चांगल्या विषयावर चर्चा करता, सामाजिक मला असतं ते खुश सगळं. करण्यासाठी म्हणून. नाही मी पहिल्यापासून हा आरोप करतोय. हा. पण तुमची जी पोर्टलची पत्रकारिता आहे ना, अतिशय गलिच्छ चाललेली, सगळ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाची. आता मी तुम्हाला सांगतो, याचं एक उदाहरण सांगतो. हा. ज्या दिवशी मस्जिदमध्ये जिलेटिन लावून स्फोट घडविण्यात आला, त्या दिवशी सकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत ती स्फोटाची बातमी चालवणं ठीक होतं. हा. पण त्यानंतर काय झालं, त्या मस्जिदमध्ये लोकांनी इफ्तार पार्टी साजरी केली, नमाज अदा केली, हिंदू मुस्लिमांनी एकत्रित येत तिथं चांगल्या पद्धतीचं वातावरण केलं. मीडियाने हे दाखवलं का? फार थोडा वेळ दाखवलं. परत पुन्हा सांगतो, दुसऱ्या दिवशी फेसबुक उघडलं की पहिली बातमी, बीडच्या त्या मस्जिदमध्ये स्फोट. आता असं वाटलं की काल एक स्फोट झाला, आज परत झाला काय स्फोट? म्हणजे ही कन्फ्यूज किती एक करताय तुम्ही. पत्रकार आणि म्हणजे पत्रकार असून सुद्धा तुम्ही ही भूमिका मांडताय. आणि निश्चितपणे ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपण क्रिटिसाइज केलं पाहिजे. पण इथल्या इथल्या गुन्हेगारीला राजाश्रय होता हे मान्य तर करावं लागेल ना. ही गुन्हेगारी का रात्रीतून उभी राहिली नाही? ह्या गुंडापुंडांची एवढी हिंमत कशी काय वाढली? राजाश्रय होता ना. आपण गुन्हेगारीचं एकदा फर्गेशन करूया. हा, माझ्या बीड शहरामध्ये तुम्ही रात्री 12 वाजता कुठल्याही सिंगल मुलीला एकटीला सोडा, तिच्या सुरक्षेबद्दल जर तुम्हाला थोडाही काही तक्रार आली किंवा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही चॅलेंज देऊ. बीडमध्ये सामाजिक सुरक्षेबद्दल काही प्रश्न नाही. तुम्ही जी गुन्हेगारी म्हणतात ती गुन्हेगारी जी राजाश्रित आहे ती आहे मनी सोर्सिंग साठीची. बर. वाळूपट्ट्यातून झालेला वाद, राखेचा विषय असेल त्यातून झालेला वाद, किंवा मग आणखीन काही जो इन्कम सोर्स आहे त्याच्यासाठी होणारे वाद आणि त्याला मिळणारी नेत्याकडूनच अभय. आता मला सांगा, खोक्या नावाच्या एका कॅरेक्टरला कुठल्या नेत्याचं अभय होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. पण तुमचं खोक्यावर खूप प्रेम दिसतं. त्याचं कारण असं आहे की आम्ही एक असा माणूस आमच्याकडे होता की जो हरणासारख्या प्राण्याचा हत्या करायचा आणि तो इतकी उधळपट्टी करायचा की अगदी त्याच्या प्रतिमेमध्ये आमचं बीड सुद्धा मलिन झालं ना. आमच्याकडे या 110 दिवसामध्ये ज्या ज्या घटना समोर आल्या त्याच्यामध्ये थेट बीड प्रतिमेशी जोडलं गेलं. कुठलाही क्राईमची घटना त्या जिल्ह्याच्या अस्मितेसोबत पहिल्यांदा जोडली गेली. सर मला माफ करा, मीडियाने एखाद्या जिल्ह्यात खून झाला की त्या जिल्ह्याची प्रतिमा, असं पहिल्यांदा झालं. बीड मध्ये खून कुठं होत नाहीत, पुण्यामध्ये होतात. अहो, श्रीगोंद्याला 2 हात तोडले, 2 पाय तोडले, मुंडकं तोडलं आणि ते पूर्ण शरीर एका पोत्यामध्ये कोचून भरून टाकलं गेलं. सर 15 दिवसापूर्वीची घटना, कुणी चर्चा केली याच्यावरती? मुद्दा हे बघा, इथल्याच कलेक्टरने राहिलेलं पुस्तक लिहिलं जातं. इथली भयकथा आता
मला बोलू द्या. त्या मला एकदा आम्ही सगळेजण त्या कलेक्टरांना आमच्या सोबत घ्या आणि मग आम्ही सांगू हा की साहेब तुम्ही या जितक्या वेळ या बीड जिल्ह्यामध्ये होतं कसला आनंद तुम्ही इथे घेतला, किती आनंद घेतला आम्ही सांगू ना. पत्रकारांना विचारा. ते पत्रकार बीड म्हणजे बिहार सांगतात ना, बीड म्हणजे कशी मलई चाटण्याचा एरिया सुद्धा आहे हे त्यांचे उदाहरण देऊन आम्ही सांगू. बीड बिहार हे जे बोललं जातं तेव्हा काय वाटतं? नाही, बीड बिहार नाहीच. मुळात काय झालंय की भागवत सगळं काही भागवतच सांगून टाकायला लागलं या ठिकाणी. परंतु मला असं वाटतं सत्यामामनी नवे गबाळ्याची धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे वैसे बरे. ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आज दादा बोललेत का, त्यांनी 20% ते अंमलात आणावं. म्हणजे राजकारणाच्या बाबतीत बी अंमलात आणावं, प्रशासनाच्या बाबतीत बी अंमलात आणावं. पण सगळी जबाबदारी दादांचीच का? इथल्या नाही त्यांची काहीच नाही का? नाही, आता काय झालंय ते आपण कटपुतलीचा खेळ असतो का, ते सगळ्या म्हणजे दोऱ्या कुठे आहेत? दादांकडे, सत्तेकडे. आणि मग तिथून जर सगळं झालं ना तर सगळंच होणार नाही सर. तुमचे म्हणजे आवक जावक जिथं बंद होते का त्यावेळेस मग त्यांना त्याच एकाच मार्गावरून जावं लागेल ना. म्हणजे जसं गुन्हेगारांना एक राजकीय अभय आहे तसंच इथल्या राजकीय अभय असणाऱ्यांना सुद्धा एक राजकीय अभय आहे. राईट, बरोबर. ते बंद झालं पाहिजे. हो, बंद झालं पाहिजे. ठीक आहे. बीड बिहार ही प्रतिमा देशभर गेली. ही प्रतिमा त्याची बोच तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे? नक्कीच. कुणाला वाटतंय बीड म्हणजे माझं स्वतःचं घर आहे साहेब, आमच्या सगळ्यांचं घर आहे. आणि आमच्या घराच्या बाबतीत जर कुणीतरी निंदा नालस्ती करत असेल तर सगळ्याच परिवाराला हे वाईट वाटणार आहे की माझ्या या गावाला, माझ्या शहराला, माझ्या घराला आज असं लोक बोलतायत. म्हणजे हे सगळ्याच्या मनातली सल आहेच ना. या सगळ्याचा परिणाम काय झाला? बीडवर इथल्या व्यापारावर परिणाम झाला का? इथल्या माणसांच्याकडे बघण्यावर परिणाम झाला? काय परिणाम झाला? काय भोगावं लागलं? आमच्या लेकरांवर परिणाम झाला. जे आमचे लेकरं बाहेर शिकायला का त्यांच्यावर परिणाम झाला साहेब. त्यांची मानसिकता बघा. ज्या रूम मधला पार्टनर आहे ना तो सुद्धा भेटतोय. जर बाहेरचा असेल तुमच्या जिल्ह्यातला तो त्याच्यासोबत पार्टनरशिप नको. मी प्रत्येक जण गुन्हेगार वाटायला बीड मधून आला म्हणजे तो काय विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जे इथं घेता ना हा विषय एकदा पुण्यात जाऊन घ्या, एकदा कोल्हापूरला घ्या. आमचे जे लेकरं तिथं शिकायला ना त्यांची घ्या. ही माझी हात जोडून विनंती. मग तुम्हाला कळ हे जिल्हा वाईट नाहीये साहेब. आम्ही सगळे अतिशय इमोशनल लोक आहेत, भावनिक लोक आहेत आणि आम्ही कष्ट करणारे लोक आहेत. 100% कष्ट करणार आहेत. आम्ही कष्ट करूनच जगतो. पश्चिम महाराष्ट्राला लाखो कामगार पुरवणारा दिवस रात्र कष्ट करणाऱ्यांचा हा जिल्हा आहे. वारकरी संप्रदायाचा हा जिल्हा आहे. पण वारकरी संप्रदायाचा असा हा जिल्हा, याची प्रतिमा डायरेक्ट बिहार व्हावी आणि गुन्हेगारीचा जिल्हा व्हावी, याला दोषी कोण आहे? नाही, याला दोषी ठराविक लोक आहेत. आता तावरे सरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की खरंच बीड सारखा महाराष्ट्रात चांगला जिल्हा नाही. म्हणजे इतकी एक काय चांगलं आहे तुमच्याकडे सांगा महाराष्ट्राला. आता नक्कीच सांगतो की तुम्ही सांगितलं की बीड पश्चिम महाराष्ट्राला ऊसतोड कामगार पुरवतोय. तसंच या ठिकाणी जाणारे जे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याला आज आमच्या अत्यंत म्हणजे हीन दर्जाची वागणूक भेटते, ते पोरं एवढं 18 तास 12 तास अभ्यास करते, त्यांच्या पाठीनी भिताडं काळी पडलीत. एवढे पोरं आज तुम्ही पहा, जे रिझल्ट आहे एमपीएससीचा, युपीएससीचा, त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाण जर कुठलं असेल तर बीडचं आहे. मग ते कशाचं प्रतीक आहे? चांगलं आहे म्हणूनच आहे ना. आणि तुम्ही पहा की धार्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जर कुठं साधू संत जर असतील आणि कुठं जर देवस्थानात असतील तर ते बीडमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं 2 देवस्थान आहेत. मी पुन्हा त्या जातीपातीच्या मुद्द्यावरती येणार आहे. खरं तर इथं मराठा आणि वंजारा अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण गेली अनेक शतकं खरं तर गुण्यागोविंदाने हे दोन्ही समाज राहत आहेत. इथं जी गडांची संस्कृती आहे त्या गडांच्या संस्कृतीमध्ये सुद्धा एकमेकांना सामावून घेणं, एकमेकांना सन्मान करणं ही संस्कृती राहिलेली आहे. काय ही बीडची सांप्रदायिक संस्कृती? काय बीडची ही जी सांप्रदायिक ही होती याच्यामध्ये की या जातीचा संत त्या गावात जायचा, त्या जातीचा संत त्या गावामध्ये जायचा आणि यातून गावाचा एकोपा व्हायचा, यातून गावाचं प्रबोधन व्हायचं, सामाजिक प्रबोधन व्हायचं. आणि जी गावाची मोठ होती, सामाजिक मोठ, ती बांधल्या जायची. कुठेही जातीपात उफाळून येत नव्हता. परंतु आता वारकरी संप्रदाय हा इथल्या समाजांना जोडणारा होता. पण मला प्रश्न तुम्हाला हे विचारायचा आहे बीडमध्ये आल्यानंतर की जर इथं महाराज जे ह्या जातीचे त्या जाती जात बघितली जात नव्हती, महाराजांची सुद्धा जात बघितली जात असेल, त्याला काय म्हणायचं? नाही, हे फक्त समाजाकडूनच नाही, हे फक्त समाजाकडूनच नाही तर हे महाराज लोकांकडून सुद्धा व्हायला लागले असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या जिल्ह्यामध्ये काय चांगलं आहे याच्यावर मला मुद्दाम होऊन बोलायचंय. या जिल्ह्यामध्ये
बीड मधला भूमिपुत्र एक तुकाराम मुंडे जिल्हाधिकारी म्हणून होते. साऱ्या देशाला माहिती आहे. एक इन्फंट इंडिया एड्स बाधित मुलांचा प्रकल्प दत्ता बारगजे चालवतात. एक दीपक नागरगोजे यांचा प्रकल्प आहे शांतीवर. गरजेंचा एक सहारा अनाथालय आहे. सुरेश राजहंसचा प्रकल्प आहे. एक आमचा वंचित समाजातला बांधव पशु पक्ष्यांसाठी एक प्रकल्प चालवतो. ही गोष्ट मोठी वाटत नाही का? जे वन्य प्राण्यांसाठी ज्यांना समाजानं टाकून दिलंय, ज्यांना सगळ्यांनी वाळीत टाकलंय, फेकून दिलंय, अशा समाजासाठी, अशा लोकांसाठी काम करणारे लोक याच जिल्ह्यात आहेत. एवढे लोक दुसऱ्या जिल्ह्यात कुठे आहेत आणि एवढे प्रकल्प देखील कुठे आहेत हे मला सांगावं. ठीक आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारी सुद्धा अनेक बेटं इथं आहेत. त्या बेटांची चर्चा होत नाही, इथल्या जातीवादाची चर्चा होती असं सांगितलं जातं. आम्ही तर असं ऐकलंय आता पत्रकारांना सुद्धा जातीची वाळवी लागली आहे. बिलकुल लागली आहे सर. एखाद्या नेत्याचा जर पत्रकार परिषद असेल ना आणि तिथं जर दुसऱ्या जातीची पत्रकार असतील तर त्याच्याकडे लगे असं बघितल्या जातं, तो अतिरेकी ह्या टाईप बघितल्या जातं. बोलून दाखवलं जात नाही पण बघितल्या जातं. इतकंच काय, एक उदाहरण नाव घेत नाही पण एक उदाहरण सांगतो. एका पत्रकारांसोबत घडलेलं आमच्या एका नेत्याच्या घरी पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळी पत्रकार गेली. एक पत्रकार उशिरा आला. उशिरा आल्याच्या नंतर काही दारात कुत्रं वगैरे काही असेल ते भुकलं त्या पत्रकाराला. बाकीच्यांनी सगळ्यांनी चर्चा केली, बघा म्हणले तो त्या जातीचा म्हणून कुत्र भुकलं त्याला. हे इथपर्यंत गेलंय. आता जर तुम्ही मगाशी- पत्रकाराला जात नसते, जातीपातीच्या पलीकडे जाऊन पत्रकार आपलं काम करत असतो, पण वाळवीच इतकी लागलेली आहे की जातीमधले हे विष जे निर्माण झालेलं आहे, हे विष अजितदादा कसे काय दूर करू शकतील? हे तर तुम्हाला करावं लागेल, आपल्याला करावं लागेल ना. त्यासाठी आम्ही नक्की पुढाकार घ्यायला तयार आहेत. मनोजदादा असतील, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज, दलित समाज. आम्ही फक्त आरक्षणाचा आमचा वैचारिक लढा आहे, वैचारिक वाद आमच्यात आहेत. परंतु दोन्ही बाजूने मराठा असेल किंवा ओबीसी किंवा वंजारा समाज, मराठा आणि वंजारा वादात जे चित्र रंगवलं जातंय ते सर्वसामान्य खरंच तसं आहे खेड्यापाड्यात का? तसं नाहीये. तसं नाहीये. आजही आम्ही एकमेकाच्या ह्याच्यात जातो. परंतु राजकारणात किंवा रस्त्यावर फिरणारे किंवा जे क्रीम लोक आहेत थोडे पुढारलेले, त्यांच्यात जातीवाद आहे. ह्या दोन्ही बाबतीत आहे. मी एका कुठल्या जातीवर बोलत नाही कुठल्या, परंतु दोन्ही समाजातून थोडंसं सगळ्यांनी थोडं मन मोठं करून पुढाकार घेणं गरजेचं आहे. पुढे यायचं एक गरज आहे. महत्वाचा विषय. आता बघा तुम्ही, उन्हाळा आलाय आणि गावागावात जत्रा येतात आणि त्या जत्राच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले. तर आता इथं या गावामध्ये बघा, अनेक गावांमध्ये भांडणं सुरू आहेत सध्या. या जातीचा महाराज आपल्या गावात कशाला बोलवला, हे अनेक गावात सुरू आहे. अनेक महाराजांना हे अनुभव आले, अनेकांची कीर्तनं रद्द केली, त्याच्या जागेवर दुसरा महाराज घेतला. हे महाराजांनी आता ठरवलं पाहिजे की आपण आता हे गावागावात जाऊन प्रबोधन केलं पाहिजे. हा महाराष्ट्र प्रबोधनाची चळवळ जिथून, ज्या संप्रदायातून आली, वारकरी संप्रदायातून, तुकोबा ज्ञानोबांचा आणि गाडगेबाबांचा आपण जर वारसा सांगतोय आणि तिथं भगवानगड असणारं, नारायणगड असणारं, हे सगळ्यात मोठी पीठं जिथं आहेत, तिथं आज त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, बीडच्या मातीतून सांगतोय की आज भगवानगड आणि नारायणगड यांच्या मठाधिपतींनी या महाराजांना सांगायला हवं आणि या गावोगाव सांगायला हवं, जातीपातीच्या पलीकडे जायला हवं.